घडामोडींवर आपलं लक्ष राहील। तूर्त पुढच्या बातमीकडे जाऊया। या क्षणाची आणखी एक मोठी बातमी, पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यात अखेर यश आलंय। जम्मू काश्मीरमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा जवानांना मोठं यश आलंय। यातील 2 दहशतवादी हे पहलगाम हल्ल्यामध्ये सहभागी होते। यातील सुलेमान शाह आणि यासिर या दोघांची ओळख पटली आहे। पहलगाम हल्ल्यामध्ये सुलेमानचा सहभाग होता। 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला करून 26 जणांना ठार मारलेलं होतं। यामध्ये एका काश्मीरी नागरिकाचाही सहभाग होता। तेव्हापासून दहशतवाद्यांचा शोध सुरू होता। यानंतर अखेर आज या 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, तर एका दहशतवाद्याचा शोध अद्यापही सुरू आहे। तर पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन महादेव राबवण्यात आलंय। गेल्या अनेक दिवसांपासून हे ऑपरेशन सुरू होतं आणि विशेषतः गेल्या 15 दिवसांपासून ऑपरेशन महादेव राबवलं जात होतं। एप्रिलपासून भारतीय सैन्य जम्मू काश्मीरमध्ये या दहशतवाद्यांचा शोध घेत होतं। शेवटी आज भारताच्या सैनिकांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय। मुसा सुलेमानी या दहशतवादी पहलगामच्या हल्ल्यामध्ये सहभागी होता, त्याला ठार करण्यात आलंय। माझ्या मते ते भारतातच असावेत आणि आपण थोडेसे जरा जॉग्राफिकल कोऑर्डिनेट लक्षात घेतले तर पहलगाम आणि पहलगाम पासून ज्या ठिकाणी हे ऑपरेशन झालं आणि त्याच्यामुळेच याला नाव आपण त्या महादेव पीकच्या अनुषंगाने या ऑपरेशनला आपण नाव दिलेलं आहे ऑपरेशन महादेव। पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर आणि तसंही उन्हाळ्यामध्ये जे आहे या प्रदेशाच्या उत्तरेला जे एक प्रकारे जे आहे आपल्या आर्म्ड फोर्सेसचं रिइन्फोर्समेंट हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्यामुळे त्यांना जे आहे काश्मीर व्हॅलीमध्ये उत्तरेकडे त्या ठिकाणी जाता आलं नाही आणि एक प्रकारे जे आहे त्यांच्यासाठी मागच्या काही आठवड्यांमध्ये वाचण्यासाठी सेफ झोन हा महादेव पीकच्या आसपासचाच झोन त्या ठिकाणी होता। दाचीगामचं नॅशनल फॉरेस्ट रिझर्व्ह जे आहे तोच त्या ठिकाणी होता। म्हणून वरकर्मी तरी असं दिसतंय की मागच्या काही आठवड्यांमध्ये याच जंगलांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी